9:59 झाले. 10 वाजता पहिला बॉल पडला तर तीनही मॅच व्यवस्थित पुढे चालू जातील. प्लीज फास्ट. धन्यवाद नरेश जोमे सर. आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या रम्य सकाळी मनपूर्वक स्वागत करतोय. आपण आहोत सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वामध्ये. आणि आता लीगच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत. जसा नरेश सरांनी उल्लेख केला, अ गटातले सर्व सामने संपलेले आहेत आणि ब गटातले 3 सामने जे उरलेले आहेत ते सामने आज आपण पाहणार आहोत. तर अजिंक्यतारा संघात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि जंजिरा फायटर्स या संघाला करायचे फलंदाजी. अजय पुराणिक यांना तितका मोका लीगमध्ये नाही मिळाला, पण आता आज 2 ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यावर नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न असेलच. पण नितीन माटुंगे कॅप्टन आहेत अजिंक्य ताराचे, तर त्यांच्याकडे सुद्धा तो अनुभव आहे. नितीन मांडवे, माफ करा, नितीन मांडवे. मागच्या सीझनला नितीन मांडवे चांगलेच खेळले होते. हे मैदान काय नितीनसाठी नवीन नाही आहे आणि हे मैदान अजयसाठी नवीन नाही आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे ते पुरेसे पर्याय आहेत, ते योग्य ते पद्धतीने वापरले जातील. आणि पाहूया नितीन आणि अजय या 2 फलंदाजांचा अनुभव नेमका काय सांगतोय. तर सकाळचं सत्र फ्रिकिरोच्या वतीनं आपण या स्पर्धेची ऑनलाईन स्कोरिंग करतोय. 2 गट एकाच दिवशी खेळतात. सकाळच्या वेळी स्टुडंट हाफ आणि दुपारनंतर ऑल इंडिया हाफ, अशा पद्धतीनं या स्पर्धेचं स्वरूप आहे. आणि सर्व खेळाडू मिळून 800हून जास्त खेळाडू या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सर्व नियोजन अगदी योग्य त्या पद्धतीने चालू आहे. तर 2 फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 7 षटकांचं क्रिकेट खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. पुरेसे पर्याय वापरण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येकाला आपल्या कामगिरीचा कस लावण्याचा मौका मिळणार आहे. आणि पाहूया आता आज नेमका कोण खेळाडू चमकदार खेळ करतोय. प्रत्येकाकडे एक गुणवत्ता आहे आणि प्रत्येकाला माध्यम मिळेल असं नाही आहे. पण मागच्या 14 पर्वांपासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीनं उत्तम माध्यम बनवलं गेलेलं आहे प्रहार प्रीमियर लीगचं. म्हणजे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळतात हे पूर्ण जगासमोर आणण्याचं काम आदरणीय सचिन ढवळे सरांनी केलेलं आहे. आणि त्यांची पूर्ण कोर कमिटी, शरद दौड सर, सुदर्शन केदार सर, प्रकाश फडके सर, कमल नरुरे सर, पांडे सर, तुपे सर, वारे सर, तसेच रोहित नांदुरकर सर, पूर्ण टीम चांगलंच काम करताना पाहायला मिळालेले आहे. आणि स्वतः सचिन ढवळे सर स्वतः खेळतात. खेळताना ती जिद्द त्यांची प्रत्येक पर्वात पाहायला मिळालेली आहे. जिंकण्याची जिद्द, चांगलं खेळण्याची जिद्द. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सुनील येत आहेत. सुनील गोराड हे सुरुवात देतील गोलंदाजी करताना. 2 पंच दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शुभम गाडे सर आणि अक्षय निर्मल सर, 2 पंच मैदानात दाखल होताना जी जबाबदारी खूप महत्त्वाची आहे या स्पर्धेच्या यशाची, ती जबाबदारी आमच्या सर्व पंचांनी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत उचललेली आहे.
शुभम गाडे सर, अक्षय निर्मल सर, समित जोशी सर आणि अजय आवळे सर या सर्वांनी आपला अनुभव काय आहे ते सादर करत असताना अचूक निर्णय मागच्या 4 दिवसांमध्ये देऊन या क्रिकेटला पूर्ण जगभर योग्य त्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे सर्व आमचे टेक्निशियन, सर्व आमचे कॅमेरामॅन यांचं देखील कार्य कौतुकास्पद राहिलेलं आहे, जे खूप महत्त्वाचं असतं. सर्व काही नियोजनबद्ध चाललेलं आहे. तर सचिन आणि अतुल डिंबळे आणि सचिन भोसले हे 2 फलंदाज सुरुवात येताना पाहायला मिळतील आणि समोर आव्हान आहे गोलंदाज सुनील गोराडचं. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट अगदी जवळ आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, वाईड ऑफ मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं या सिंहगड इन्स्टिट्यूट ग्राउंड पुणेवर. चला, ऑल द बेस्ट बोथ टीम्स. दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला बॉल सुनील गोराड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चिप केलंय, लॉंग ऑफ आहे अनिल साठी. सोपा टेप 0वर गोल्डन डकवर आजच्या सकाळची सुरुवात सुनील गोराडच्या नावावर. फलंदाज बाद अतुल. खूप मोठी शोकांतिका असते जेव्हा सर्वात महत्त्वाचा फलंदाज पहिल्याच बॉलवर चिप शॉट खेळून बाद होतो. हाफ हार्टेड स्ट्रोक त्यांनी खेळला होता आणि म्हणूनच ती निराशा अतुल डिंबळे यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. पण त्यांना रिप्लेस करताना आता अजय पुराणिक मैदानात दाखल होत आहेत. सुरुवात सुनील गोराड यांनी अचूक केलेली आहे. खेळण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. बॉलची गती थोडी कमी ठेवली होती आणि म्हणूनच एक डिलेमा होता अतुल डिंबळेच्या मनामध्ये की नेमका स्ट्रोक कसा खेळायला हवा. त्यांनी फक्त डिफेन्सिव्ह अप्रोच स्वीकारला आणि तोच अप्रोच त्यांना अंगलट आलेला आहे आणि ते 0वर बाद झालेले आहेत. आणि सुरुवात अजिंक्य तारा संघाची अचूक सुनील गोराड यांच्या वतीनं केला गेलेला आहे. अजय पुराणिक पाहूया आता मागच्या बॉलवर जे काही घडलेलं आहे त्याला विसरण्यासाठी तयार आहेत का. पुढचा बॉल सुनीलचा ओव्हर द विकेट. पिचिंग अप टू डेट राहिली आहे सुनीलची. मागच्या बॉलवर जेव्हा तुम्हाला सफलता मिळते तुमची अपेक्षा तुमच्याकडून आणखीन जास्त वाढते आणि तीच अपेक्षा मैदानात सादर करत असताना सुनील गोराड या गोलंदाजाला पण पाहतोय. 2 बॉलचा खेळ झाला आणि 2 बॉल्समध्ये आतापर्यंत एकही धाव जंजिरा फायटर्स या संघाला बनवता आली नाहीये. अजिंक्य तारा संघाकडून एक उत्तम सुरुवात नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याची. शॉर्ट ऑफ लेन जागा मिळाली आणि अजयला जेव्हा जेव्हा जागा मिळते पॉवर प्ले मध्ये तो असाच खतरनाक खेळतो आणि बॉल जातोय बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पार. धावफलकाची सुरुवात चौकार. रूम मिळालाय पण तितका नव्हता मिळाला. पण पुन्हा त्या रिप्लेमध्ये पाहूया. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून चांगलं टेक्निकल वर्क आपण मागच्या 5 दिवसांपासून पाहत आलेलो आहोत. जागा ॲडजस्ट केली अजय पुराणिकने. त्यामध्ये त्याला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास आहे, त्या गोष्टीमध्ये तो पारंगत आहे आणि म्हणूनच पॉवर प्लेसाठी अचूक पर्याय म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिले 2 बॉल अप टू डेट पिचिंगवर, पण त्यानंतर टप्पा खेचण्याचा जो प्रयास होता तो थोडासा गडबडलेला आहे सुनीलचा. फुल लेन बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन जरी झालंय पण बॉल वेगानं सरकतोय. लॉंग ऑन सीमारेषा पार. द अजय पुराणिक शो स्टार्ट्स चौकार. पहिले 2 बॉल सुनीलच्या नावावर गेले पण त्यानंतर 2 चौकार अजय पुराणिक यांच्या वतीने मिळालेले आहेत टीम जंजिरा फायटर्सला. धावसंख्या 8 झाले. 8 धावा, 1 फलंदाज बाद. पहिला चौकार आपण पॉइंटला पाहिला, दुसरा चौकार लॉंग ऑनला पाहिला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिन भोसले यांच्याकडे स्ट्राईक अजूनपर्यंत पोहोचली नाहीये. धीम्या गतीचा कटर हा तर सरप्राईज बॉल आहे सुनील गोराडचा, जो त्यांनी योग्य त्या वेळी वापरलेला आहे.
हलकंसं डिफ्लेक्शन टप्पा पडल्यानंतर आणि त्यानंतर बॉलची गती कमी असल्यामुळे ती बॅटस्विंग जुळवता आली नाही फलंदाज अजय पुराणिकला. शेवटचा बॉल या पहिल्या षटकाला जंजिरा फायटर्स 8, एक फलंदाज बाद. आता ट्रिगर मोमेंट घेतली होती मोठा स्ट्रोक खेळण्याची, पण पुन्हा एकदा तेच रिपिटेटिव्ह स्लो लेग कटर गोलंदाज सुनील यांचा स्टॉक बॉल आहे आणि स्टॉक बॉल त्यांनी योग्य त्या पद्धतीने वापरला. या पहिल्या षटकात 1 विकेट आपण पहिली, 3 डॉट 2 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जंजिरा फायटर्स 8 धावा, एक फलंदाज बाद. बघा कॉमेंट्री बॉक्समध्ये एक मोबाईल स्टँड होता, जर कोणाला सापडला असेल कृपया आपण स्कोररचा मोबाईल स्टँड आपण जर तुमच्याकडे आजूबाजूला असेल जरा नंतर फिरवा. मोबाईल स्टँड जर कोणाला दिसत असेल आजूबाजूला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जंजिरा फायटर्स 8 धावा, एक फलंदाज बाद. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अलॉंग द ग्राउंड बॉलर ड्राईव्ह केलंय अमोल गेहराव यांच्या या षटकाची सुरुवात सिंगलने झालेली आहे. धावसंख्या 9 वर, 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 7 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट इनिंग. जंजिरा फायटर्स आतापर्यंत 266 चौकार आणि 254 षटकार प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलेले आहेत. क्लासिक स्क्वेअर ड्राईव्ह, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक प्ले बाय अजय पुराणिक. काय खेचलाय हा स्ट्रोक, कव्हर बाउंड्रीच्या पार, चौकार, 4 धावा. आज पूर्णपणे तयारी अजय पुराणिक यांनी केलेली आहे. जसा मी उल्लेख डावाच्या सुरुवातीलाच केला होता की त्यांना तितका मोका ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये नाही मिळाला, पण आता 2 त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यावर ते काम करतायत. आता थोडीशी लाईन अँड लेंथ गोलंदाज अजयची भरकटलेली आहे. अमोल गेहरावची भरकटलेली आहे. अजयची लाईन अँड लेंथ म्हणजे खेळण्याची, फलंदाजी करण्याची लाईन अँड लेंथ ओळखण्याची पद्धत योग्य राहिलेली आहे, पण अमोलची लाईन अँड लेंथ भरकटलेली आहे. पण पाहूया पुनरागमन होईल का. फुल टॉस नाही, फायदा उचलता आला. बॉलला टर्न केलंय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतायत, तोपर्यंत मिळते 1 धाव. स्ट्राईक रोटेशनवर आता सचिन भोसले तुम्हाला पाहायला मिळतील स्ट्रायकर्स एंडला. अमोल गेहराव यांनी आतापर्यंत 3 चेंडूत 7 धावा खर्च केलेले आहेत. पहिले षटक तब्बल 8 धावांचं राहिलं, ज्यामध्ये 3 डॉट बॉल्स, 1 विकेट आणि 2 चौकार होते. पण या षटकामध्ये थोडा स्लो अँड स्टेडी गेम प्ले या दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय, कारण पहिल्याच षटकात डिमले बाद झाल्यानंतर त्यांचं दुःख पचवताना एक स्टँड घेतला अजय पुराणिकने पहिल्या षटकामध्ये 2 चौकार खेचून, आणि त्याला आता 7 सचिन भोसलेची कशी मिळते ती आपण पाहणार आहोत. स्कोर 15, एक फलंदाज बाद. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या दुसऱ्या षटकातला अमोल गेहराव राउंड विकेट, फुल लेन बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन थोडासा दूर होता सचिन पासून. हा बॉल अटेम्प्ट करताना त्यांनी पूर्णपणे लीन फॉरवर्ड होऊन तो स्ट्रोक ऑफर केला, पण चांगलंच क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये अमोल गेहराव यांचं. येतोय हा डॉट बॉल. इकॉनॉमिकल राहिले दोन्ही गोलंदाज सुनील आणि अमोल यांचा बॉलिंग कॉम्बो. आतापर्यंत या पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना तितका स्कोप नाही मिळाला. अजय पुराणिक यांना वगळलं तर त्यांनी 3 चौकार खेचले. सचिन भोसले थोडासा वेळ घेत आहेत सेटल होण्याचा. 7 षटकांच्या पर्याय तुम्हाला कालावधी असतो थोडासा वेळ घेण्याचा. फुलटॉस आणि आता पॉवर प्लेचा फायदा उचलला आणि हातात कायदा घेतला सचिन भोसलेने. चौकार त्याच्या वतीनं. जंजिरा फायटर्स 4 धावांनी पुढे. दोन षटकं संपलेत. ISPL बॉल ओव्हर स्पर्धा आपण पाहतोय. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग एफिलिएटेड प्रहार प्रीमियर लीग सीझन 14, आणि प्रत्येक सामन्यातला प्रत्येक डावातला तिसरं षटक हे ISPL बॉल ओव्हर असते. किशोर लवटे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत.
स्ट्रायकर साईडला आहेत अजय पुराणिक. आता दोन्ही फलंदाजांना ती लय सापडलेली आहे, खेळपट्टीचा अंदाज आलेला आहे आणि त्यांचा खेळ आता प्रत्येक मिनिटानंतर आणखीन जास्त फायद्याचा होत चाललेला आहे जंजिरा फायटर्ससाठी. किशोर लवटे पंचाच्या उजवीकडून ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याची इच्छा तर होती पण संपर्क तितका योग्य नव्हता. बॉल शॉर्ट कव्हर्सला. एक मेल, धावसंख्या 20वर 20. लॉस ऑफ 1 विकेट. या मैदानावर खेळण्याची इच्छा प्रत्येकाची आहे, चांगला खेळ देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. प्रत्येकाला वैयक्तिक पुरस्कार जिंकायचा आहे, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज. पण त्यासाठी प्रत्येक सामन्यामध्ये कन्सिस्टंट परफॉर्मन्स द्यावा लागेल. अँगलचा यूज योग्य केला पण पावलांची हालचाल काय सचिन भोसले यांना जमली नाही. तुमचा फुटवर पाहिजेच स्ट्रोक खेळताना. आणि जेव्हा बॉलर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं आहे, अँगलचा यूज करतोय, त्याच्याकडे एक नॅचरल टर्न आहे, त्यातल्या त्यात आपण ISPL टेप बॉल पाहतोय, स्विंग सुद्धा आहे. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, शतरक्षक आहे डीप कव्हर्सला. एक मेल, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. धावसंख्येचा वेग तितका नाहीये जितका अपेक्षित आहे जंजिरा फायटर्स या संघाकडून. स्टारकास्ट मोठी आहे. अतुल डिमले जरी बाद झालेत पण अजूनही डेप्थ आहे बॅटिंग युनिटमध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. किशोर लवटेचं आतापर्यंत चांगलं प्रदर्शन ISPL बॉल ओव्हरवर. पण आता खेळ दाखवायचा तर ब्लॉक बस्टर आणि तोच खेळ अजय पुराणिकचा. बॉल कव्हर्स बॉडी लाईनच्या पलीकडे, पॅरलल स्ट्रोक, सिक्सर. षटकार जबरदस्त खेळलेला आहे. बॉलच्या अँगलचा यूज करत असताना योग्य त्या वेळी बॅट स्विंग आणि त्यानंतर ते स्ट्रोक सिलेक्शन, कव्हर्स बॉडी लाईनच्या पलीकडे षटकार तुम्ही पाहिला. धावसंख्या 27 झाले. 27, लॉस ऑफ 1 विकेट. लेस बॉल. किशोर फॉलो थ्रू मध्ये स्टॉप. किशोरने काय जबरदस्त बॉलिंग या ISPL बॉल ओव्हरवर केलेली आहे. 5ची बॉल अप टू डेट पिचिंगवर व्हेरिएशन पाहायला मिळालं त्या प्रत्येक बॉलवर. त्याच्यामुळे फक्त एकच मोठा स्ट्रोक आलाय, बाकी प्रत्येक बॉलवर आपली स्थिरता आणि आपली उच्च दर्जाची शैली किशोरची पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॅकलिपला खाली घेऊन पहिली धाव वेगानं पूर्ण केली. सेकंडसाठी कॉल नाही दिला. षटक चांगलं सांभाळलेलं आहे किशोर लवटे यांनी. एकही एक्स्ट्रा नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे जंजिरा फायटर्सची 28 धावा, 1 फलंदाज बाद. 28, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3. 7 षटकांचा खेळ आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा स्पेल कंटिन्युएशनसाठी अमोलला बोलवण्यात आलेलं आहे. अमोलकडून तशी अपेक्षा. सुनीलला थांबवलं जातंय. चला, किशोर लवटे हे बाहेर येतील, इम्पॅक्ट प्लेअर, आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सागर ना किशोर बाहेर गेला आणि आतमध्ये कोण आले? सागर. ओके, सागर मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे सागर खेळतील आता स्क्वॉडमध्ये. किशोर लवटे यांचं काम संपलंय. ISPL बॉल ओव्हर त्यांनी हाताळली, त्यांचं काम संपलेलं आहे. तर आता बॉलिंग ट्रॅकवर सुनीलला आणलं. यस, तेच बोललं की व्यक्ती कसा बदलला. सुनील आलाय बॉलिंग ट्रॅकवर 4थ्या षटकासाठी आणि सुनीलने पहिल्याच बॉलवर विकेटसाठी प्रयत्न केला पण ओला साबण हातातून निसटावत असा बॉल अनिलच्या हातातून निसटला. षटकार, 6 धावा. चला, विजयदुर्ग लायन्स आणि पुरंदर किंग्स दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. विजयदुर्ग लायन्स आणि पुरंदर किंग्स दोन्ही कॅप्टन्स आपला स्क्वॉड घेऊन रेडी राहायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. षटकार येतोय पहिल्याच बॉलवर 4थ्या षटकाच्या सुनीलच्या विरोधात. पायांची हालचाल सर्वात महत्वाचा मुद्दा हाच आहे आणि 2-3 वेळा असा चुकलाय अजय. म्हणजे प्लेएबल डिलिव्हरी होती पण काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न किंवा जास्त आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न अजयचा होता. आणि आता एक सोपा मोका, जो बॉल त्यांच्या रीचमध्ये होता आणि तो स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगला खेळतो, पण त्या बॉलच्या बाउन्सचा अंदाज नाही घेता आला. स्पीड व्हेरिएशन खूप चांगलं जमतं.
सुनीलला. पण आता लाईन भरकटली. एक्स्ट्रा रन मिळेल. एकदा वाढते. सचिन ढवळेज बुक स्टॉल, खजिना विहीर चौक. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी खूप रेकॉर्डेड बॅच आहे. 999ला पोलीस भरती स्पेशल 2026. वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये त्या ऑनलाईन बॅचेस आदरणीय सचिन ढवळे सरांच्या. हो, धीम्या गतीचा बॉल आणि त्या ट्रॅप मध्ये जवळपास अडकला होता अजय, पण बॉल मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. अजयने आज पूर्णपणे इरादा स्पष्ट केलेला आहे. खेळीन तर शेवटपर्यंत खेळीन आणि खेळीन तर चांगल्या स्ट्राईक रेटने खेळीन. मग माझा साथीदार मला साथ देईल किंवा नाही देणार त्या गोष्टीचा विचार माझ्या मनात नसणार. फक्त मी माझा सर्वोत्तम खेळ देणार. त्याच भूमिकेवर आतापर्यंत अजय पुराणिक यांचा खेळ राहिलेला आहे. 33 वर पोहोचलेत ते. धावसंख्या 41. जंजिरा फायटर्स. चांगला बॉल. पिचिंग कुठे. सुनीलला इंटरेस्ट नव्हता. सुनीलला माहिती आहे की बॉलचा इम्पॅक्ट नेमका कुठे आहे, म्हणून त्यांनी काय अपील केली नाही. बिहाइंड विकेट अपील पाहायला मिळाली. ती कॅज्युअल होती. सर्वांना ज्ञान आहे. सर्वजण रेग्युलर क्रिकेट खेळतात. अपील करून ऊर्जा वाया घालवण्याऐवजी ती ऊर्जा राखली तर मग तो फायदा उचलता येऊ शकेल. 7 षटकांचं क्रिकेट तुम्ही खेळताय. ड्राईव्ह केलाय अलॉंग द ग्राउंड. अनिल पोहोचतायत. एकदा चुकलेत परत नाही चुकणार. एकदा चुकले तर मग अनिल डीप मधले एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहेत. त्याचमुळे त्यांच्याकडून चांगल्याच क्षेत्ररक्षणाची अपेक्षा गोलंदाजाला असते. दरम्यान एकदा मिळते. धावसंख्या 42. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. सुनीलचं हे षटक काही अंशी महागडं राहिलेलं आहे. 2 षटकार या षटकात पाहायला मिळाले. त्यांनी फक्त डिंबळे यांचा विकेट मिळवला, पण त्यानंतर ते यश काय त्यांना तितकंसं टिकवता नाही आलं. पण अजूनही यानंतर पुढची 3 षटकं महत्त्वाची असतीलच अजिंक्य तारा संघासाठी. 42 लॉस ऑफ 1. जंजिरा फायटर्स. हलक्या त्याने बॉलला फक्त खेळलेला आहे एक्स्ट्रा कव्हरला. बॉलच्या बाउन्सचा अंदाज सचिन भोसले यांना नाही घेता आला. स्ट्राईक त्यांच्याकडेच जाईल. 4 षटकाचा खेळ संपतो. जंजिरा फायटर्स 43. 1 फलंदाज बाद. 43 लॉस ऑफ 1. असा उल्लेख अजय पुराणिक यांनी केला की प्रहार प्रीमियर लीग होईल यावर्षी नाही होणार हा संभ्रम होता. पण जसं सचिन ढवळे सरांनी सांगितलं की आपण मैदान बुक केलेलं आहे, लागा तयारीला. मग प्रत्येक संघ तयारीला लागला. ऑप्शन प्रोसेस कंप्लीट झाली. संघ निवडले गेले आणि त्यानंतर मग फेरबदल झालेत गुणतालिकेमध्ये. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ते संघ बदलले गेलेले आहेत, जे खूप महत्त्वाचं असतं. फेरबदल झाले पाहिजे. प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे. पण ती संधी मिळेल कधी, जेव्हा तुम्ही प्रयत्न वाढवाल. नितीन कॅप्टन नितीन मांडवे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतली. स्ट्रायकर साईडला भोसले. काय क्लासिक अंदाज आहे सचिन भोसले यांचा. त्यांचा रोल त्यांनी स्वतःहून ठरवलाय की मला नेमकं काय द्यायचं आहे. हा खूप महत्त्वाचा मॅच्युरिटीचा भाग असतो कुठल्याही बॅटरसाठी, की मला आक्रमकतेने खेळायचं आहे की मला फक्त माझ्या साथीदाराची साथ द्यायची. ही जी मॅच्युरिटी आहे की खूप कमी फलंदाजांमध्ये असते. आणि त्यांनी ओळखलंय की अजयचा स्ट्राईक रेट चांगला आहे, अजयच्या वतीने धावा मिळत आहेत, तर मला फक्त पार्टनर ही भूमिका घ्यायची आहे, जी त्यांनी आतापर्यंत घेतली. बॅट स्विंग आहे, पण बॅटच्या अगदी सेंटीमीटरच्या बाजूनं बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. नितीन आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन आहे. नितीन मांडवे वर्सेस अजय पुराणिक. म्हणून नितीनने षटक राखलं होतं योग्य त्या वेळेसाठी आणि प्रेशर बिल्डअप करता येतो नितीनला. फलंदाजीमध्ये सुद्धा आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा दोन्ही क्षेत्रांमध्ये नितीनचा वरचष्मा राहिलेला आहे प्रहार प्रीमियर लीगमध्ये. खूप जास्त शॉट ठेवला होता बॉल. संधी होती अजयकडे, पण शफल झाले. त्याचा फायदा नाही उचलता आला शफल झाल्यामुळे. पण ठीक आहे, एक्स्ट्रा रन मिळते. वाईट बॉलची लेग स्टंपच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झालाय. एकदा वळून धावसंख्या पोहोचते 45 वर. एक्सपेक्टेशन असेल अजयचं की आपल्याला 85 क्रॉस करायचं आहे. पण पाहूया अजिंक्य त्यारा किती धावांमध्ये रोखते. ताकद तर आहे अजयकडे, पण यावेळेस बॉलला उंची नाही देता आली. लॉंगरला बॉल अडवला तोपर्यंत एक धाव मिळते. ॲज आय सेड, नितीनने विचारपूर्वक हे षटक आपल्याकडे घेतलेलं आहे. हे 5वं षटक.
त्यांना माहिती आहे की आणखीन एक पर्याय आहे, म्हणजे एक गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो अजून, म्हणजे सुनीलची 2 षटकं संपलेली आहेत. त्याचमुळे हे पर्याय योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने वापरायचे असतात. नितीनने तोच अभ्यास केला. थोडा वेळ काय थांबलो, विसरले की मी कोण आहे. भोसलेचा अफलातून षटकार. 52 धावा जंजिरा फायटर्स, 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 52, एक फलंदाज बाद, म्हणजे 52 धावांची पार्टनरशिप असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. कारण शून्यावरच अतुल डिंबळे यांचा खेळ संपला होता, पण त्यानंतर काय सांभाळलं या दोघांनी. मॅच्युरिटी क्रिकेट. पण नितीन आता पाहूया कशा पद्धतीने प्रतिकार करतात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकाला संपलेला आहे. धावसंख्या 52. पुन्हा एकदा चपळतेची कमतरता भासली. आणखीन वेगाने तुम्हाला रिफ्लेक्सेस दाखवावे लागतील. लेट खेळायचंय, व्यवस्थित तुम्हाला बॉडी पोश्चर मेंटेन करावं लागतं जेव्हा तुम्ही लेट खेळता, पण ती मेंटेन करताना तितका वेळ नाही मिळाला. नितीनने तितका वेळ दिलाच नाही, इतक्या वेगाने तो चेंडू हाताळला होता. शेवटचा बॉल बाकी. मॅक्सिमम सिक्सर जे होते तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळालं. आणखीन एक मॅक्सिमम दाखवलाय दम, मिळवलाय 6 धावा. मॅक्सिमम सिक्सर. षटकं संपतायत 5 आणि धावसंख्या झालेली आहे 18. बघा अजय पुराणक लगेचच कौतुकाची थाप देत आहे सचिन भोसले यांना. आवश्यकता असते त्या प्रशंसेची जेव्हा तुमच्या वतीनं ते कॅप्टनची जी अपेक्षा असते ती पूर्ण होते. सुरुवात या डावाची अजय पुराणिक यांनी केली. सचिनचा खेळ थोडासा स्टेडी होता, जास्त काय त्यांनी विचार नाही केला. फक्त एक चौकार त्यांच्या वतीने आला होता या षटका अगोदर, पण त्यानंतर या षटकात तरी 2 षटकार खेचून त्यांची कॅपेबिलिटी काय आहे ते मैदानात सादर केलेलं आहे. डॉमिनन्स आतापर्यंत फलंदाजांचाच पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 58 झाली. 5 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 12चा रन रेट मेंटेन केलेला आहे. आणि आता पाहूया पुढच्या षटकासाठी कोणता गोलंदाज येतोय. सागर रासकर. क्या बात आहे. सागर नाहीये, सुयोग आहे. सागरला मी तर जवळून ओळखतो, सागर नाहीये. सुयोग आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सुयोग रसाळ यांच्यासाठी देखील प्रहार प्रीमियर लीग चांगलीच डायरी आहे. पुढचा बॉल सुयोग ओव्हर द विकेट. काय फिरवला हा बॉल. जबरदस्त बॉलिंग सुयोग रसाळची. पार्टनरशिप होते ब्रेक. अजय पुराणिकचा विकेट मिळतोय. सुयोग कॉट बिहाइंड. पण टाळ्या झाल्याच पाहिजेत कॅप्टनसाठी. काय फलंदाजी त्यांनी केली जेव्हा संघ अडचणीत होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, स्लो लेग कटर, तितका पेस नव्हता. आणि बॅट्सविंग तर जबरदस्तच असते अजय पुराणिकची, पण यावेळेस बॅटचा हलकासा संपर्क बॉलशी झाला आणि बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलेला आहे. नवीन फलंदाज विजय महाडिक स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळतील. चला, दोन्ही कॅप्टन जशी मी सूचना दिली होती टॉससाठी रेडी राहायचं आहे. विजयदुर्ग लायन्स आणि पुरंदर किंग्स दोन्ही कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. विजयदुर्ग लायन्स आणि पुरंदर किंग्स बी रेडी फॉर टॉस. विजय महाडिक फ्रेश बॅटर आहेत. पाहूया या संधीचा फायदा सुयोग रसाळ उचलतील का. अजिंक्य तारा स्मॅशर्स त्या वतीनं खेळ चांगला पाहायला मिळेल का. फोर्स केला बॉल. लास्ट क्षेत्ररक्षक अनिल पोचतील बॉलवर. तोपर्यंत सिंगल कंप्लीट आणि या सिंगलवरच थांबावं लागेल विजयला. सचिनला मागच्या षटकातच ती रिदम सापडलेली आहे. खेळपट्टी त्यांनी ओळखलेली आहे. आता अजय पुराणिक तर बाद झालेत, म्हणजे त्यांना आता ओपन लायसन्स आहे. अजय सोबत असताना ते थोडेसे विचारपूर्वक खेळत होते. पण आता पाहूया या पुढच्या 10 चेंडूंवर कुठपर्यंत धावफलक पोहोचतोय जंजिरा फायटर्सचा. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत आणि त्यांचा आवाका कमी पडला. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. मनात फक्त एकच विचार, खेचायचा आहे लांब लचक चौकार. काय खेळ चाललाय.
सचिन भोसले यांचा 200चा स्ट्राईक रेट, 12 चेंडू 24 धावा. जंजिरा फायटर्स 63. 2 फलंदाज बाद. सुयोग रसाळ पुढचा बॉल आणि सुयोग रसाळ यांनी विकेट साधी डाव टाकला होता, पडता भाव खाऊन जातोय सचिन भोसले. चौकार, 4 धावा. सचिनला मोका मिळालेला आहे. पाहूया या मोक्यावर तर त्यांनी चौकार प्राप्त केलाय, पण त्यानंतर पाहूया तोच थाट तो टिकवून ठेवतोय का, जो त्याचा या अगोदर या डावामध्ये पाहायला मिळालाय. धावसंख्या 67 झाली, 67. 5वा बॉल या षटकातला. चांगला बॉल. ही एक विकनेस राहिलेली आहे. लेट कट जेव्हा लेट खेळायला जातात, बॉलला फॉलो करतात, अशा वेळेला ती पोझिशन घेताना ती वेळ जुळत नाहीये सचिनची. 2-3 अटेम्प्ट त्यांनी असेच घेतले, पण काय स्ट्रोक कनेक्ट नाही झाले. लास्ट बॉल आहे 6व्या षटकातला. सुयोग रसाळ उड द विकेट. फुलटॉस बॉल. आता संधी आहे अनिल, ही संधी आपल्या नावावर करतील आणि आता सचिन भोसले यांचा विकेट सुद्धा सुयोग रसाळ यांच्या खात्यात. विकेट डाऊन. चला, नवीन गोलंदाज कोण येत आहेत? मला असं वाटलं सागर रासकर गोलंदाज येतात की काय, पण नितीन मांडवे येतात. बॉलिंग टाईपवर नितीन येत आहेत. 6 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 67 झाले, 67. न्यू बॅटर इन इज विजयच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकर साईडला असणार आहेत. ऋषी आहेत नॉन स्ट्रायकर साईडला, ऋषिकेश. क्रॉस बॅटर खेळलेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे सरकूट. $68. कॅप्टनने पर्याय चांगले वापरलेत. स्वतःला स्विच केलं, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं नाही झालं. धाडसी प्रयत्न होता ऋषिकेशचा. हा स्ट्रोक ऑफर करण्याचा पॉइंटला त्यांनी टार्गेट केलं होतं. पाहिलं आहे की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर आहे. शेवटची ओव्हर आहे, लास्ट ओव्हर ऑफ फर्स्ट इनिंग. नितीन मांडवे आतापर्यंत थोडे खर्चिक राहिलेले आहेत, पण या शेवटच्या षटकाची जबाबदारी आतापर्यंत चांगलीच निभावलेली आहे. पुढे सरकून खेळले, बॅटची ठीक एज, बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक योग्य त्या पोझिशनला तैनात आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. या षटकाचा पूर्वार्ध नितीन मांडवे यांच्या बाजूनं योग्य राहिलेला आहे. फक्त 2 धावा त्यांनी खर्च केले. धावसंख्या 69. जंजिरा फायटर्स प्रत्येक जण चांगलंच देण्याचा प्रयत्न करतोय, पण कधी कधी तुमचे प्रयत्न कमी पडतात आणि समोरचा थोडा जास्त प्रयत्न देताना पाहायला मिळतो. आणि तेच आता अजिंक्य तारा स्मॅशरच्या वतीनं कमालीचे प्रयत्न नितीन मांडवे यांचे पाहायला मिळालेले आहेत. स्ट्रायकर साईडला विजय महाडिक. बघायला गेलं तर मग दोन्हीही फ्रेश बॅटर्स आहेत खेळपट्टीवर. वाईड यॉर्करचा पर्याय त्यांनी वापरला आणि तो पर्याय अचूक राहिलेला आहे. येतोय आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची अपेक्षा होती, पण ती अपेक्षा काय पूर्ण झाली नाही. सिंगल डॉट असं या षटकाला आपण अनालाइज करतोय स्कोर कार्डवर. जंजिरा फायटर्सची चर्चा केली होती मी. 85च्या पलीकडे जायला हवं तर जो खेळ आपण सचिन आणि अजयचा पाहिला होता. यावेळेस बॉल खूप जास्त हवेत आहे. मिड ऑन नाहीये, मिड ऑफ नाहीये. अनिल पोचतायत बॉलवर, बॉलला जज करतायत आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आणखीन एक कॅच ड्रॉप, म्हणजे या डावातली ही दुसरी कॅच ड्रॉप अनिलच्या वतीनं. त्यावर 2 धावा मिळालेल्या आहेत. जंजिरा फायटर्सला धावसंख्या 71 झाले, 71. पुन्हा त्या पाहूया, बॅटची टॉपेज होती, खूप जास्त बॉल उंच राहिला होता. अनिलने प्रयत्न चांगला केलाय, बॉलला चेस केलं,
व्यवस्थित बॉलच्या खाली आले, पण बॉल झेलताना व्यवस्थित हातांची उंजळ नाही बंद झाली, म्हणून कॅच ड्रॉप झाले. 71. आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, नाही थांबवता येणार. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. मच स्ट्रेट बाउंड्री ऑन लास्ट बॉल. धावसंख्या 75, जिंकण्यासाठी 76. टीम अजिंक्यतारा स्मॅशर्स 42 चेंडू 76 धावांची गरज. चला, पुरंदर आणि विजयदुर्ग दोन्ही कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. पुरंदर आणि विजयदुर्ग कॅप्टन, चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. आदरणीय शरद दौड सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत टॉस बॉक्समध्ये. चला, दोन्ही कॅप्टन्स विजयदुर्ग आणि पुरंदर. पुरंदरचे कॅप्टन पोहोचत आहेत, विजयदुर्ग सुद्धा पोहोचतील अशी अपेक्षा आहे. चला, विजयदुर्ग कॅप्टन लगेच या. योगेश आहेत का? या. नमस्कार, पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आपण या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. होतोय टॉस आणि दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. एका बाजूला आहेत विजयदुर्ग आणि एका बाजूला आहेत टीम शिवनेरी, राईट. दोन्ही कॅप्टन पुरंदर आणि विजयदुर्ग या दोन कॅप्टनच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. आदरणीय शरद दौड सरांच्या शुभ हस्ते ही टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तर दोन्ही कॅप्टनचं आपण करूया स्वागत. आणि होतोय टॉस या महत्त्वपूर्ण सामन्याचा. बी ग्रुपमधले आपण सामने पाहतोय. पुरंदर आणि आता एका बाजूला आहेत टॉस अकॅडमी आणि फाउंडेशन. विजयदुर्ग आणि पुरंदरचे कॅप्टन. चला, टॉस होतोय. योगेश दिली कॉल. फाउंडेशन असा कॉल दिलेला आहे, पण अकॅडमी नाणेफेक जिंकले पुरंदरने. शरद सर, दोन्ही कॅप्टन्सला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण थोडक्यात ती चर्चा करूया. सामना सुरू होतोय, चर्चा तर झालीच पाहिजे. तर नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. गुणतालिकेत कुठल्या क्रमांकावर सध्या आहात? सध्या आम्ही 4 नंबरला आहे. मग हा सामना महत्त्वाचा आहे, चांगल्या फरकाने जिंकायचं आहे. सर्व खेळाडूंना काय सांगाल? नाही, रेग्युलर आम्ही क्रिकेट खेळून जिंकलं तरी क्वालिफाय होतो आम्ही. व्हेरी गुड, कॉन्फिडन्स ॲट हिज पीक. पण हो, योगेश काय सांगतात? योगेश, करायचे फलंदाजी निर्णयाकडे कसं पाहतं आणि तुमचा संघ कुठे स्टँड करतोय? सध्या तर आमची सुरुवात थोडीशी या सीझनला थोडी खराब झाली, हे मान्य करतो आम्ही. पण ह्या मॅचला आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. गुणतालिकेत वर येण्याचा आणि क्वालिफाय होण्याचा मौका आहे? सध्या तर नाही आहे सर, बट रेप्युटेशनचा सवाल आहे, सो आम्ही आमचा बेस्ट देऊ. जायचं तर धमाकेदार एंट्री जायचं. यस 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 सर.
ऑल द बेस्ट फॉर इट. तर पुन्हा एकदा जाऊया. नाणेफेक तर जिंकलेली आहे पुरंदरने आणि पुरंदरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज नरेश डोमे सराचा. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि सचिन डवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी यूट्यूब चॅनल. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं प्रहार प्रीमियर लीगच्या या 14व्या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत. लीगच्या अखेरची लढती सुरू आहेत. विशेषतः बी ग्रुपमधील ही अत्यंत महत्त्वाची लढत आहे. जंजिरा फायटर्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स. अभेद्य जंजिराच्या भक्कम तटबंदीला यावर्षी सुरुंग लागलेला आहे आणि एक धाव सामना त्यांना गमवावा लागलेला आहे. 2 सामने जिंकत ते जरूर टेबलमध्ये टॉप 4 मध्ये आहेत, पण दोन्ही संघांसाठी लढत महत्त्वाची आहे. 4 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत अजिंक्य तारानं, त्यामुळे ते देखील या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये आहेत. दोन्ही टॉप 4 संघांमधील लढत जरी असेल तरी जंजिरा संघाला ही लढत जिंकणं अत्यंत महत्त्वाचं असेल आणि ही लढत जिंकल्यानंतर ते त्यांचं स्थान सुरक्षित करू शकतील टॉप 4 मधलं. अन्यथा अजिंक्य तारा स्मॅशर टेबल टॉपवरती असणार आहे. असं एकंदरीत त्या स्पर्धेचं या सामन्याचं स्वरूप आहे. सामना सुरू झाला. संघनायक नितीन मांडवे डावेष्टीच्या बाहेर आहे. वाईटची घोषणा आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती नोंदवली जाते. 3 धावा अजिंक्य तारा स्मॅशर्स. धावांचा पाठलाग इथे सुरू झालेला. अतुल डिंबळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. चांगली कामगिरी राहिलेली आतापर्यंत दोन्ही संघांची. स्पर्धेमध्ये एखादा पराभव वगळता या दोन्ही संघांनी फक्त विजय मिळवलेले आहेत. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. दीपक पिंपळे आता स्ट्राईक एंडवरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. प्रहार प्रीमियर लीग 14व्या हंगामामध्ये 2 गटांमध्ये 12 संघ त्यांची 2 गटामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. अ गटातल्या सगळ्या मॅचेस पूर्ण झालेल्या आहेत. तिथे पहिल्या क्रमांकावरती देवगिरी ब्लास्टर्स. एकही सामना त्यांनी हरलेला नाही आहे. 5 पैकी 5 सामने जिंकत गटामध्ये टॉप करत ते सुपर 8 मध्ये दाखल झालेले आहेत. सिंहगड कॅपिटल्स 5 पैकी 3 जिंकलेले आहेत. रायरेश्वर मावळाज 5 पैकी 2 जिंकलेले आहेत. शिवनेरी पलटण 5 पैकी 2 जिंकलेले आहेत. असे 4 संघ सुपर 8 मध्ये आहेत. पन्हाळा रायडर्सला मात्र 5 पैकी 2 सामने जिंकून त्यांना सुपर 8 काही मिळालेली नाही आहे. जमिनीच्या समांतर चेंडू नाही अडू शकत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे अत्यंत सुंदर चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह. खेळाडूंना विनंती आहे की आपल्याला कंपल्सरी कॅप घालायचीच आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कॅप नाही येते त्यांनी तुमच्या कॅप मागून घ्या आणि कॅप वेअर करा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सूचना आलेली आहे. फलंदाजांच्या डोक्यात कॅप नाहीये. गोलंदाज क्षेत्ररक्षकांच्या डोक्यात काही लोकांच्या कॅप नाहीये. रनआउट करण्याची संधी जरूर आहे. थ्रो नव्हता. थ्रो कलेक्शन नाही मिळालं आणि धाव जरूर प्राप्त होईल. षटक संपणार आहे. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. अजिंक्य तारा स्मॅशर्स 9 धावा. 76 धावांचं आव्हान समोर आहे. 7 षटकांमध्ये 76 धावा. जवळपास 11 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे आहे. सरासरीच्या जवळ आहेत ते पहिल्या षटकामध्ये 9 धावा. तर आपण चर्चा करत होतो पन्हाळा रायडर्सची. 4-5 पैकी 2 सामने जिंकले त्यांनी, मात्र नेट रन रेट त्यांचा कमी राहिला आणि त्यामुळं शिवनेरी पलटण, रायरेश्वर मावळाज या 5 पैकी 2 सामने जिंकणाऱ्या संघांना पुढे टॉप 4 मध्ये संधी मिळालेली आहे. रायगड वॉरियर्सला मात्र 5 पैकी फक्त 1 सामना जिंकता आलेला आहे. तर अ गटातलं वैशिष्ट्य असं राहिलं की देवगिरी ब्लास्टर्स अजिंक्य आहे. या स्पर्धेतला एकमात्र संघ आहे जो अजिंक्य आहे आणि इतर सगळे संघ आहेत की त्यांनी किमान 1 सामना तरी जिंकलेला आहे. पण बी ग्रुपमध्ये अशी परिस्थिती आहे सध्या की आतापर्यंत लोहगड सुपर जायंट्स म्हणजे प्रत्येक संघ जे बी ग्रुपमध्ये 6 संघ आहेत
त्या 6 संघातील प्रत्येक संघाने एक मॅच तरी हरलेलीच आहे. लोहगड सुपर जायंट्स एक मॅच पराभूत झालेले आहेत. अजिंक्य तारा स्मॅशर एक मॅच पराभूत झालेले आहेत. जंजिरा फायटर्सला सुद्धा पराभव स्वीकारावा लागलेला आहे. पण एक आहे की विजयदुर्ग लायन्सला अजून विजयाची प्रतीक्षा आहे. त्यांची एक मॅच शिल्लक आहे आणि यानंतर तो संघ देखील लाईव्ह ॲक्शनमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे त्यांना अखेरची मॅच जिंकून या स्पर्धेचा निरोपच घ्यावा लागेल, कारण मला वाटत नाही पुढे संधी मिळू शकते. नेट रन रेट रत्नदुर्गने चांगला उंचावला तर ते सुद्धा टॉप 4 मध्ये दिसू शकतात. उंच फटका, पुन्हा एकदा लॉफ्ट स्ट्रेट, धावा 6. दीपक पिंपळे संघनायक अजय पुराणिक वरती हल्ला चढवतोय. काय फटका होता हा, सजवला त्याने फटका, फुलवला त्याने फटका. धावांचा सुगंध निर्माण करणारा हा फटका होता. मिळतायत धावा 6. 15 वरती 0 अजिंक्य तारा स्मॅशर्स. पहिल्या चेंडूवरती अजय पुराणिकला आसमान. कव्हर्स मध्ये हलक्या हाताने ढकलला चेंडू, डिपेक्सचा कव्हर, क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे, 1 धाव प्राप्त होते. धाव फलकावरती 16. अजिंक्य तारा स्मॅशर 16 फॉर नो लॉस. अजिंक्य तारा संघ लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध 10 धावांनी जिंकलेले आहेत. तर रत्नदुर्ग हिटर्सला 30 धावांनी पराभूत केलं त्यांनी. तर पुरंदर किंग्स कडून 7 धावांनी त्यांचा पराभवही झालेला आहे. विजयदुर्ग लायन्सला देखील त्यांनी पराभूत केलेला आहे. आता जंजिरा फायटर्स विरुद्ध त्यांची लीगची अखेरची लढत आहे. अजिंक्य तारा स्मॅशर्सला तर त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाहीये. ते टॉप 4 मध्ये असणार या ग्रुपमधून. त्यामुळं जिंकले तर ते टेबल टॉपलाही जाऊ शकतील. नेट रन रेट त्यांचा आत्ताही चांगला आहे आणि जिंकल्यानंतर तो अजून थोडा वाढणार आहे. त्यामुळे ही लढत जिंकली तर ते पहिल्या क्रमांकावरती डेफिनेट येणार आहेत आणि टेबल टॉप जर असेल तर तुम्हाला सुपर 8 मध्ये निश्चित तळाच्या संघाविरुद्धच खेळावं लागणार आहे. तर लढती आपण उद्या सुपर 8च्या लढती मैदानामध्ये बघणार आहोत, ज्या नॉकआउट आहे. ओ हो, पंच होता हा आणि 6 धावा इथे मिळणार आहे. शानदार षटकार. तर बघायचंय, तपासून बघितलं जाईल. पण एक असतं लॉजिक असतं एक. तुम्ही जर आदरणीय सचिन ढवळे सरांचं मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला लॉजिक समजेल. चेंडू कुठे पडलेला आहे. जर चेंडू मैदानावर पडला असता, मग जर त्या फ्लिप बोर्डला लागला असता तर तो हवेत गेला असता. पण तो तिथे पडल्यानंतर तो मैदानामध्ये आलेला आहे. तर डेफिनेट हा त्या बोर्डवरच पडलेला आहे चेंडू. काही गोष्टी लॉजिकच्या असतात. पंचांनाही तिथे एकदम 100-70 यार्डवर एकदम नजरेने नाही दिसणार, पण अंदाज ते टाकू शकतात, करू शकतात की इथं काय घडलेलं आहे. चेंडू जर मैदानामध्ये परत आलेला आहे तर याचा अर्थ तो बोर्डवरच पडलेला आहे. अजय पुराणिकचा चेंडू होता तो आणि नितीन मांडवेचा फटका होता. 24 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. तरी देखील तिसऱ्या पंचांकडून तपासून घेतलं जाणार आहे आणि हा कुठल्याही टीमचा DRS नसणार आहे. तो पंचांनीच ती खात्री केलेली आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण एखाद्या संघावरती अन्याय होऊ नये. आपण जर निर्णय दिलाय लॉजिकचा वापर करून, पण हे बघा, या ठिकाणी समोर जे प्रॅक्टिस करतात खेळाडू, कुठली टीम असेल ती? यस, विवेक नखाते दिसत आहेत मला इथून. आपले प्लेयर्स घेऊन समोरच्या रायझर्सकडे जायचं आपल्याला. तो रायझर हलवायचा आहे. तिथे तुम्हाला सूचना मिळतील कुठे हलवायचं आहे, कसं हलवायचं आहे. पण आपले प्लेयर्स जरा समोरच्या बाजूला, हॉस्टेलच्या समोरचा जो रायझर आहे तो आपल्याला हलवायचा आहे. त्यामुळे आपल्या प्लेयर्सनं जरा तिकडे जा. अजय पुराणिकचा चेंडू डाव्या यष्टीवरती होता, फ्लिक केला. क्षेत्ररक्षक तिथे नाही अडू शकत, मात्र
मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचेल. आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होणार आहे. 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, या षटकामधून 17. सरासरीपेक्षा पुढे येत आहे तिथे अजिंक्य तारा स्मॅशर. चांगली सुरुवात, कोणी फलंदाज अजून बाद झालेला नाही. आणि 26 धावा फलकावर. 12 चेंडूमध्ये 26 धावांची भागीदारी. आणि जो आस्किंग रन रेट होता तो जो 11चा आपण चर्चा करत होतो, आता तो इथे 13चा झालेला आहे. आस्किंग म्हणता येणार नाही, जो करंट रन रेट आहे तो 13चा आहे. त्यामुळे आस्किंग रन रेट आता 10 वरती आलेला आहे, खाली आलेला आहे तो. पॉवर प्लेची षटकं दोन्ही चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, थोडीशी संत सुरुवात होती, परंतु अजय पुराणिक विरुद्ध मोठा हल्ला नितीन मांडवे आणि दीपक पिंपळे दोन्ही फलंदाजांनी चढवला. चांगले फटके आले. 2 षटकार या षटकामध्ये फटकावले गेले. एक चौकार देखील फटकावला गेला. 17 धावा एकूण दुसऱ्या षटकामधून. तर अजिंक्य तारा स्मॅशर 26. एकही गडी बाद नाही आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे. नवीन गोलंदाज संकेत पाटील नवीन गोलंदाज. फुलटॉस होता. दीपक पिंपळेचा प्रयत्न होता, गतीचा वापर केला जाईल. हो, धावाची संधी असू शकते तिथे. 2 धावा, 3 धावा मिळतील. स्विंगिंग डिलिव्हरी होती आणि त्यामुळे टायमिंग त्याला मिळालं नाही, पण 3 धावा मिळत आहेत. ISPL बॉल ओव्हर. 29-0 अजिंक्य तारा स्मॅशर्स. 3रं षटक सुरू झालेले. नितीन मांडवे स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. दीपक पिंपळे आज त्यानं सुकाणू हातात घेतलेला आहे, जबाबदारी आपल्या हातात घेतलेली आहे आणि तो लीडिंग करतोय या डावाला. हे महत्त्वाचं आहे की नितीन मांडवेला त्यामुळे थोडंसं टेन्शन फ्री, प्रेशर फ्री खेळता येत आहे. स्ट्रायकर संघाचा प्रमुख स्ट्रायकर आहे, प्रमुख फलंदाज आहे नितीन मांडवे, संघनायक आहे. त्यामुळे जबाबदारी मोठी. पण संघनायकाच्या समोर जर दुसरा कोणी खेळाडू तिथे धावा बनवण्याचं लीड घेत असेल तर संघनायकासाठी ती थोडीशी टेन्शन फ्री गोष्ट असते. चांगला चेंडू आहे, सोडून दिला होता. कदाचित वाईड जाईल या अपेक्षेने, पण योग्य चेंडू ठरेल. फलकावरती धावा 29 आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना संकेत पाटील पहिल्या चेंडूवरती थोडासा फसला होता चेंडू. यावेळेस त्याने चांगला कंट्रोल दाखवलेला आहे आणि स्विंग करायचा आहे बॉल. कसा स्विंग केला पाहिजे मला वाटते आता त्याचं मार्गदर्शन कुठल्या समालोचकांनी करायची आवश्यकता नाही आहे. सगळ्या खेळाडूंना त्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. आता लाल बाजू कुठल्या बाजूला ठेवायचे, ही पिवळी किंवा आपण त्याला पोपटी हिरव्या रंगाची बाजू म्हणतो ती कोणत्या बाजूला करायची आहे, चेंडू डिलिव्हर कसा करायचा आहे, टप्पा कसा पडला पाहिजे, लेंथ कशी टाकली पाहिजे, इथे 3ऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. संकेत पाटीलचे लागोपाठचे 2 डॉट आहेत. मात्र या डॉट बॉल वरती थोडंसं प्रश्नचिन्ह फलंदाजांनी तयार केले आणि आय थिंक फलंदाजी करणाऱ्या संघाकडून वाईड साठी रेफरल असावा. येस, 29 धावा फलकावरती. शुभम गाडे सर आणि अक्षय निर्मल सर ऑनफिल्ड अंपायर आहेत पहिल्या मॅच साठी. अजिंक्य तारा स्मॅशर्स 29-0. चांगली फलंदाजी. इथे पाहायचे चेंडू टाकलाय कसा आणि चेंडू टाकताना पोझिशन काय आहे फलंदाजाची हे बघितलं जातं. यस, इथे तो बिलकुल त्याच्या गार्डवरती आहे, त्याने अजिबातही गार्ड सोडलेला नाहीये आणि आता बघितलं जाईल की चेंडू कुठून गेलेला आहे. तर फेअर डिलिव्हरी. अगदी चांगला चेंडू आहे, अगदी चांगला चेंडू आहे आणि इथे 29 धावा फलकावरती राहतील. डॉट डिलिव्हरी. फलंदाजाने जी मागणी केली होती ती धुडकावण्यात आलेली, त्यांचा रेफरल संपलेला आहे. एकच रेफरल मिळणार आहे. कड आहे परंतु धावा नाही, विकेट पण आहे. थेट टेस्टांवरती नितीन मांडवे थोडासा पुढे आला होता.
नितीन मांडवेला परतावं लागलेले संघ नायकाची विकेट इथे मिळवण्यात यश प्राप्त करतायत जंजिरा फायटर्स. फटका खेळताना थोडासा पुढे आला होता, तो कड लागली होती, यष्टिरक्षकाचा चेंडू पोहोचला होता, परंतु पुढे आला तो यष्टिरक्षकाने थेट जागेवरून निष्ठा उडवल्या. मागे परतणं खूप कठीण गेलं. मागे त्याने वळून बघितलं, त्यावेळेस त्याच्या घरावरून नांगर फिरला होता, घर उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यामुळं आता त्याला तंबूचा रस्ता धरावा लागलेला आहे. आपलं घर उद्ध्वस्त झाल्यानंतर युद्धामध्ये तुम्ही बघा की आता सध्या या इस्रायल इराणमध्ये सध्या सीज फायर झालेला आहे, तशा प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सीज फायर का झालं, कोणी केलं, तो प्रश्न बाकी मला विचारू नका, पण सीज फायर झालेला आहे आणि तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सगळ्या घडामोडींवरती तुमचं अत्यंत बारीक लक्ष असतं. त्यामुळे त्याच्या अगदी खोलात जाऊन काही इथं विचार मांडायची मला आवश्यकता नाही आहे. पण 29 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. पण तिथे ज्यावेळेस हल्ला होतो, एखादी इमारत उद्ध्वस्त होते आणि मग तिथले नागरिक ते रिफ्युजी कॅम्पमध्ये जातात, म्हणजे तंबूमध्ये जातात. इथे सुद्धा तुमचं घर उद्ध्वस्त झालं की तुम्हाला तंबूमध्ये जावं लागते. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दीपक पिंपळे, सुनील गोराड, अत्यंत काही हृदयद्रावक व्हिडिओज येत आहेत युद्धाच्या. लहान मुलं जे अनाथ झालेले आहेत, जखमी झालेले आहेत, त्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर हृदय असं पिळवटून जातं की निष्पाप जीवांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. अलीकडं जगाने सुद्धा शांततेचा मार्ग स्वीकारलेला असताना काही देशांनी कोणावरती हल्ला करणं हे तेवढंसं योग्य नाही आहे. पूर्वी साम्राज्यवाद होता, त्यावेळेस एक राजा त्याच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी निश्चित दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करत होता. पण युद्ध नको, शांतता हवी. सगळ्यांची भूमिका तीच असते. पण डॉक्टर अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आहे, तुम्ही जर त्यांची काही पुस्तकं वाचली असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की युद्ध नको असेल तर युद्धासाठी सदैव तयार राहा. एकोणतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. युद्ध नको असेल तर युद्धासाठी सदैव तयार राहा. अमेरिकेने इराणवरती हल्ला केला, त्यासाठी कारण दिलं की इराण अण्वस्त्र तयार करतोय आणि म्हणून आम्ही त्यांच्यावरती हल्ला केला. मग कोरियावरती का हल्ला करत नाही अमेरिका? त्यांच्याकडं ऑलरेडी अण्वस्त्र आहेत, म्हणून हल्ला करत नाही. यस, म्हणजे शांततेसाठी देखील तुमच्याकडं पॉवर पाहिजे, तुमच्याकडे ताकद पाहिजे, तेव्हा तुम्ही शांतता प्रस्थापित करू शकता. ज्यावेळेस भारतानं यस इथे जाऊया मैदानामध्ये, अपील जोरदार आलेलं आहे आणि फलकावरती धावा 29 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू आहे. विजय महाडिक, पहिल्यांदा अण्वस्त्र चाचणी भारताने केली होती, त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं होतं की आम्ही शांततेसाठी अण्वस्त्र तयार करतोय किंवा अण्वस्त्र बाळगतोय. मला त्यावेळेस कळायचं ही अण्वस्त्र तर उद्ध्वस्त करतात, मग शांततेसाठी काय आहे. पण आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल, शांततेत आपलं जीवनमान चालू ठेवायचं असेल तर आपल्याकडं अशा प्रकारची ताकद असणं गरजेचं आहे. तेव्हा आपणही शांतता प्रस्थापित करू शकतो. कारण दुसरा आपल्यावरती हल्ला करताना 10 वेळा विचार करतो, अरे हा इकडे एखादा दष्टपुष्ट पैलवान समोरून आलाय, आपण नाही त्याच्या समोर जाऊ शकत, त्याला त्रास देऊ शकत नाही आपण, कारण तो कधी पण आपली मान मुरगळून टाकू शकतो. त्यामुळं संरक्षण सिद्ध होणं खूप महत्वाचं आहे, मजबूत होणं खूप महत्वाचं आहे. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे.
पाहायचंय पंचांचा निर्णय नॉट आउट आहे, इनलाईन पिच, इनलाईन इम्पॅक्ट आणि विकेट हिटिंग. तर थर्ड अंपायर डिसिजन OUT. इथे फलंदाज होईल बाद. रेफरल सक्सेसफुल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार आहे. बऱ्याचशा खळबळी इथे मैदानामध्ये घडत आहेत, बऱ्याचशा घडामोडी मैदानामध्ये घडत आहेत. आपण मात्र जग फिरून आलो. निमित्त होतं की नितीन मांडवे बाद झाला होता आणि तेवढं कारण पकडून आपण जग फिरून आलो. परत एकदा तुम्हाला सिंहगड इन्स्टिट्यूटच्या या ग्राउंडवरती घेऊन येतो, पुणे बालन क्रिकेट अकॅडमीच्या ग्राउंडवरती घेऊन येतो, जिथे दुसरा विकेट पण पडलेला, दुसरा फलंदाज पण बाद झालेला आहे आणि अजिंक्य तारा स्मॅशर्सला इथे हादरा बसलेला आहे. जंजिरा एक अभेद्य आहे जो कधी स्वराज्यामध्ये नव्हता. अजिंक्य तारा ही स्वराज्याची राजधानी आहे. अनेक प्रश्न तयार होतात, पण कसं होतं की ते प्रश्न या स्टेजवरती मांडणं उचित मला वाटत नाही, कारण त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी एक तयार होऊ शकते आणि काही गोष्टी सोडून दिल्याने सुटतात. त्यामुळं ते प्रश्न उपस्थित करून अजून काही गोष्टी निर्माण करण्यापेक्षा, समस्या निर्माण करण्यापेक्षा त्या सोडून देत असतो. मी सोडून देत असतो. त्यामुळं आपण आता मैदानाकडे येऊया. चौथं षटक मैदानामध्ये आहे. अजिंक्य तारा स्मॅशर्स 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. वाह, लेंथ बॉल होता. चेंडूला दिशा दिलेली लॉंग ऑनकडे, तिथे 1 धाव प्राप्त होईल. दोन्ही सलामीचे धाकड फलंदाज बाद झालेले आहेत. दीपक पिंपळे आणि संघनायक नितीन मांडवे. वीरेंद्र पडवळ, सुनील गोराड यांच्यावरती जबाबदारी. पुढच्या षटकांमध्ये 13.50च्या सरासरी, 13.5ची सरासरी आता आहे. पाहिजे मधल्या काळामध्ये काय झालेलं आहे, तर स्कोर कार्ड खेचलेला आहे मागे. यस, चांगला फटका आहे. ड्राईव्ह केला होता, ऑफ ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑफकडे, तिथे सचिन भोसले. या स्पर्धेमध्ये सचिन भोसलेचा परफॉर्मन्स काय आहे मला त्याच्याकडे बघावं लागेल, कारण फार चर्चेत सचिन भोसले राहिलेलं नाही या पर्वामध्ये. कदाचित मला वाटतं मी ऑफ असेल आणि त्यावेळेस सचिन भोसले ॲक्शन मोडवर असतील आणि त्यांच्या संघाला 3च मॅच मिळालेत. अजून त्यांना 2 मॅच खेळायचे आज आणि उद्या. त्यामुळं मला लीडर बोर्डमध्ये जंजिरा फायटर्सच्या गोटामध्ये सचिन भोसलेंची कामगिरी काय आहे. यस, एकाच इनिंगमध्ये खेळायला संधी मिळालेली आहे. इथे पुन्हा फलंदाज बाद, पुन्हा फलंदाज बाद. सुनील गोराड पुन्हा एकदा एक महत्वाचा फलंदाज बाद होते. अजिंक्य तारा स्मॅशर्स ज्यांची गाडी हमरस्त्यावरती होती पहिल्या 2 षटकांमध्ये, सुसाट सुटलेले होते ते. 2 षटकांमध्ये त्यांनी 26 धावा फटकावल्या होत्या 13च्या सरासरीनं. पण पुढच्या 2 षटकांमध्ये काय झाले बघा, होत्याचं नव्हतं झालेलं आहे. फक्त 6 धावा आल्या, 3 फलंदाज गमावलेले आहेत. इथे पुन्हा एक फलंदाज आता सुनील गोराड इथे बाद झालेला आहे. महत्वाचे 3 विकेट्स पाठोपाठ पडलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की भिंत मजबूत असतं, भिंत फोडणं कठीण नाही, कठीण आहे, पण भिंतीची एक वीट मोकळी करा की बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात. संघनायक नावाची मजबूत वीट पहिल्यांदा अलगद बाजूला काढली होती. तिथे यष्टीरक्षक असलेला खेळाडू अर्थात संघनायक अजय पुराणिकनं, आणि त्याच्यानंतर दीपक पिंपळे, त्याच्यानंतर सुनील गोराड या अजून मोठ्या भक्कम विटा सुद्धा बाजूला केलेल्या आहेत. आणि आता पाहायचंय एखादी कडक विट. सचिन भोसले गोलंदाजी मार्कवरती मी चर्चा करत होतो मगाशी की सचिन भोसलेचा परफॉर्मन्स या सीझनमध्ये का दिसलेला नाही. एकच मॅच तो खेळलेला आहे, 3 विकेट काढल्यात तिथे, पण रन्स 5 बनवल्यात, पण 3 विकेट काढले. गोलंदाजीमध्ये सचिन भोसलेनं जरूर आपली हुकूमत दाखवलेली आहे, जास्त संधी नाही मिळाली.
यस यस, चांगला चेंडू आहे. परत एकदा डाव्या यष्टीवरती होता. अजय पुराणिकला थोडेसे त्रास जाणवला असेल, स्नायू थोडेसे ताणले गेलेले असतील, पण चेंडू अडवलेला आहे. असं चेंडू अडवणं सोपं नाहीये. कदाचित पुढचे 3-4 दिवस तुम्हाला जाणवेल काय घडलेलं आहे तिथे. आज आज जाणवणार नाही. अजिंक्य तारा स्मॅशर 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. वीरेंद्र पडवाळ, वा, फटका चांगला आहे आणि तो चांगलाच आहे. धावा अनिल सहा, षटकार. दोन षटकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, मॅच मध्ये कमबॅक केल्यानंतर हुकमी गोलंदाज आणला होता अजय पुराणिकनं सचिन भोसले. मात्र सचिनचा दुसरा चेंडू काय हुक केलाय, लॉंग लेगला पाठवला चेंडूला 6 धावांसाठी. फलंदाज तिथे वीरेंद्र पडवळ 32 वरून स्कोअर मोठी झेप घेणार आहे, पोहोचेल 38 वर. सचिन वरची जबाबदारी आता वाढणार आहे, कारण त्यांच्याकडे 75 धावा आहे, 76 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत. आता स्कोअर कार्ड 38 वरती पोहोचलेला आहे. त्यामुळे अर्ध्या धावा इथे 4.2 षटकामध्ये पार झालेल्या आहेत. अजून अर्ध्या धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांना चेंडू मात्र कमी मिळणार आहे, 3.4 मिळणार आहे. ओ, परत एकदा मोठा फटका. इथे पुन्हा हुक केला, खाली होता चेंडू, मात्र विराट कोहली स्टँड मध्ये. इथे 6 धावा. दोन चेंडू मध्ये लागोपाठचे 2 षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये. थोडीशी मरगळ आली होती, मरगळ झटकून टाकलेली आहे आणि चैतन्यदायी वातावरण निर्माण केलेलं आहे. ही युनिक बाउंड्री लाईन आणि तिथून मैदानाचं विहंगम दृश्य प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या कॅमेरामनच्या कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. तर पुन्हा एकदा सचिन भोसले. तिसरा मोठा नाहीये, पण कॅच सुटलेला आहे. कॅच झाला पाहिजेच होता. एक मोठं जीवदान इथे मिळालेलं आहे. ज्या खेळाडूनं मागचे 2 षटकार ठोकलेले आहेत, तडाखे 5 फटके खेळलेले आहेत, वीरेंद्र पडवळ, त्याला जीवदान दिले. अनिल विटकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. अकुटप्प्याचा चेंडू होता, खेचून मारला होता आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षकही होता, सोपा कॅच होता त्याच्यासाठी, मात्र सुटलेला आहे. कव्हर्सला खेळायचंय, क्षेत्ररक्षक तिथे आणि सचिन भोसलेला 1 विकेट. प्रफुल्ल क्षेत्ररक्षण करतोय तिथे. प्रफुल्लनं झेल टिपला होता. अनिल विटकर याला बाद होऊन परतावं लागेल. 0 धावा, 1 धाव काढू शकला नाही पहिल्याच बॉलचा सामना करताना. इथे इनसाइड आउट खेळायचा होता, वरची कड लागलेली आहे आणि पॉइंटला अगदी सोपा कॅच होता. या अगोदर आपण पाहिलं होतं कॅच मिड विकेटला सुटला होता आणि आता अनिल विटकरला मात्र परतावं लागलेलं आहे. अजून एक फलंदाज गमावलेला आहे. असं वाटलं होतं की विजयाची वाट आता पुन्हा एकदा मोठी तयार होते, पण विकेट काढून सचिन भोसले सुद्धा पुनरागमन करतोय. सागर रासकर नवीन फलंदाज. एक गोलंदाज म्हणून सागर रासकरची निश्चित प्रकारे ख्याती आहे, मात्र आता बॅटिंग करावी लागेल सागर रासकरला. तो निष्णात ड्रायव्हर आहे. यस, उंच फटका आणि ऍक्सिडेंट झालेला आहे. सागर रासकर बाद.
ड्रायव्हर किती निष्णात असला तरी गाडी स्टार्टर मारल्यानंतर पहिल्या दुसऱ्या गिअरमध्येच ती पुढे न्यायची असते. तुम्ही डायरेक्ट 6वा गिअर टाकायचा प्रयत्न केला तर ॲक्सिडेंटच होणार आहे. आदरणीय सचिन ढवळे सरांचा सारथी म्हणून सागर रासकर काम करतो. सरांच्या क्लासमध्ये तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करतोय. काही परीक्षा त्याने दिलेल्या आहेत. लवकरच चांगला रिझल्ट येवो आणि एखाद्या चांगल्या पोस्टवरती सागर रासकर आम्हाला बघायला मिळावा अशी आमची इच्छा आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रभर सचिन ढवळे सरांच्या बरोबरीनं त्यांचं सारथ्य करताना आम्ही सागर रासकरला बघितलंय खूप वेळा. अजूनही तो खूप मोठ्या सेलिब्रिटींचं सारथ्य करतो. यस, पण ती नावं मी जर इथे नमूद केली तर कदाचित सागर रासकर यांच्या फॅन बेसमध्ये मोठी वाढ होईल. तर फलकावरती धावा आहे 46. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजय पुराणिक परत गोलंदाजी मार्गवरती. पहिलं षटक थोडंसं खराब होतं. मोठे फटके बसले होते. 18 धावा खर्च 17 धावा खर्च कराव्या लागल्या होत्या. पण अजय पुराणिक संघनायक आहे, तो कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, पुढे येऊन नेतृत्व करणारा खेळाडू आहे तो, त्यामुळे तो मागे राहणार नाही. याबरोबरच आतली कड आणि 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 48. बापकरा 47. 5 बाद 47. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. लक्ष बघा, 10 चेंडू 29. आस्किंग रन रेट थोडा वाढायला लागलेला आहे. आणि आता वीरेंद्र पडवळची जबाबदारी. 2 षटकार मागच्या षटकामध्ये जबरदस्त खेळले होते. त्याच खेळीची पुनरावृत्ती या षटकामध्ये होईल का? वाह वाह, उंच फटकाय पुढे सर सावंत, डान्सिंग डाऊन द विकेट. कुठलाही चान्स नाहीये क्षेत्ररक्षकाला. 6 धावा. जंजिरा फायटर्सच्या विजयाच्या मार्गामध्ये अडसर बनून तयार आलेला आहे वीरेंद्र पडवळ. 3 षटकार टोकलेत वीरेंद्रने. 22 वरती नाबाद आहे. मात्र 8 चेंडूंचा सामना केलेला आहे. टार्गेट हळूहळू त्यानं मागे आणले. मगाशी जे टार्गेट दिसत होतं 16 वरती, जवळपास 16-15चा ॲव्हरेज होता. आताही तो 15.33 आहे. मागे आणला या षटकाराबरोबर. अजय पुराणिक खर्चिक ठरतोय या सामन्यामध्ये. नेहमीच संघाला विजयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका अजय पुराणिकची राहिलेली. या स्पर्धेमध्ये इतर खेळाडूंनी ही भूमिका बजावलेली आहे. या साकूट टप्प्याचा चेंडू होता, पूल केला जमिनीच्या समांतर, मिडविकेटवरून क्षेत्ररक्षक वेगाने. ओहो, खराब क्षेत्ररक्षण. दोघांकडून चूक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे, म्हणजे आता तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहात, कदाचित काही भागामध्ये असेल नसेल माहीत नाही मला. तुला ना मला, आणि पुढे एक शब्द आहे तो वापरणार नाही मी इथं. दोघांमध्ये तसंच झालं, ना तुला ना मला. आणि तिसऱ्याचाच फायदा झालाय, तो म्हणजे वीरेंद्र पडवळ. 57 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजय पुराणिक परत एकदा मिडविकेटला. आता तिथे सचिन भोसले आहे, संघातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. थ्रो बघा काय, यस, यासाठी ओळखला जातो सचिन. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. 58 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण आता अजून थोडंसं कठीण आहे का? 15.43. तर अजून 13 धावांची गरज आहे. पार्टनरशिप मी जे सांगितले 5 चेंडूमध्ये 13 ही पार्टनरशिप होती. 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 अशी लढत आहे. अजिंक्य तारा स्मॅशर्सला जिंकायचं असेल तर 17. जंजिरा पुन्हा अभेद्य असेल का? खर तर हा किल्ला कधी स्वराज्यामध्ये नव्हता. छत्रपती शिवाजी राजांनी भरपूर प्रयत्न केले, त्यांनाही अपयश आलं.
छत्रपती टाइम संपलेला आहे, वेळ संपलेली आहे, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. संभाजी राजांनी तर असला खतरनाक कट रचला होता की जंजिरा जिंकायला. पण तोही अपयशी ठरला. कोंडाजी फर्जंद आणि त्यांच्याबरोबरचे जवळपास 12 साथीदार त्या कटामध्ये त्यांना बलिदान करावं लागलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी तोफांचा मारा करत समुद्रामध्ये अजून तटबंदी उभी करत हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. बुरुज पण त्यांनी ढासळला होता. पण अचानक देशावर मोगल सैन्यांचं आक्रमण असल्यामुळे त्यांना ती मोहीम सोडून द्यावी लागली. पण एक आहे की तरी अजिंक्य राहिला तो किल्ला. पण तरी सुद्धा मला वाटतंय सर्वांनाच या जंजिरा किल्ल्याचं मोठं कुतूहल आहे. आजही पर्यटकांची संख्या मोठी असते. ओ हो 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 हो, काय घडलंय तिथे? रन आउट होईल का वीरेंद्र पडवळ? हा डाव मोठा आहे. हा डाव नव्हता, हा कट होता. आणि या कटाचा भाग, मी ज्या कटाची चर्चा करत होतो, जो संभाजी राजांनी आखला होता हिरोजी फर्जंदला बरोबर घेऊन, तो कट इथे आखला होता अजय पुराणिकनं विजय महाडिकला बरोबर घेऊन. आणि मला वाटतं या कटामध्ये यश मिळणार आहे. संभाजी राजांना नव्हतं आलं यश जंजिरा उद्ध्वस्त करायला, पण जंजिरा अभेद्य ठेवण्यासाठी यश आलेलं आहे अजय पुराणिकला. फलंदाजाला परतावं लागेल. रन आउट होईल. मांकडेड, आता याला मांकडेड म्हटलं जातं, पण म्हणावं की नाही, कारण झालं काय की राहुल मंकड हे विनू मंकड यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी सांगितलं ICCला BCCIला की अशा प्रकारे जो बाद दिला जातो अनफेअर विकेट, तर त्याला मांकडेड म्हटलं जातं, तर ते मांकडेड म्हटलं जाऊ नये. फलंदाज बाद आहे, लाल दिवा लागलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर ICCनं काय केलं की तो जो 41.16 होता त्याला 38 मध्ये टाकला, आणून जसाचा तसा उचलून 38 मध्ये रनआउट मध्ये आणलाय. तर इथे फटका खेळलेला आहे तो स्क्वेअर लेगला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा जरूर प्राप्त होणार आहे. मांकडेड वीरेंद्र पडवळ, खरं तर अपेक्षा त्याच्याकडून होत्या आणि अशी चूक त्याने केलेली आहे. शिकार ठरला तो. अजिंक्य ताराच्या ज्या अपेक्षा होत्या, कारण मांकडेडमध्ये काय होतं की बॉल तसाच राहतो, बॉल काउंट होत नाही, फलंदाज फक्त बाद होतो. पण तिथं जर तो वीरेंद्र पडवळ बाद होत असेल तर मला वाटतं उरल्या सुरल्या ज्या आशा होत्या त्या सुद्धा आता त्यांना सुरुंग लागलेला आहे. 61 धाव, फुल टॉस बॉल आणि थेट यष्ट्यांवरती आदळेल. धक्का, अजून एक 7वा फलंदाज बाद अजिंक्य ताराला. एकसष्ट धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू असताना विजय महाडिक, काय गोलंदाजी विजय महाडिकचे. 2 विकेट काढल्या त्या षटकामध्ये. 1 रनआउट आहे, पण ते त्याचंच कौशल्य आहे. आणि दुसरा आहे तो क्लीन बोल्ड. विजय महाडिकनं 3 विकेट काढलेले आहेत, फक्त 5 धावा, 8 चेंडू टाकलेत, 5च खर्च केलेले आहेत. फटका असेल पण क्षेत्ररक्षक तिथे नाही पकडू शकत कॅच. 1च धाव मिळेल. 3 चेंडू आणि विजयासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे, ती तब्बल 15 धावा. 3 चेंडू 14, माफ करा, 3 चेंडू 14, 62 वरती 7. विजयाच्या दिशेनं टाकलेलं मजबूत पाऊल अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध जंजिरा फायटर्सना. सुरक्षित करतील ते आपली जागा या विजयाबरोबर. पण अजूनही थँक्यू डीजे. यस, सचिन भोसले तिथे, त्यामुळं कॅच होणारच आहे, झालंच आहे. अजून एक फलंदाज बाद. 9वा धक्का, माफ करा 8वा धक्का बसेल. 62 वरती 8 आणि 4 विकेट काढलेले आहेत विजय महाडिकनं. आज मला वाटतं फलंदाजीमध्ये विजय महाडिक फारशी कमाल नव्हता करू शकला. त्याच्या बॅटिंगची जी देखील आपण चर्चा करूया. काय फलंदाजी केलेली आज विजय महाडिकनं. यावर्षी या सीझनमध्ये हंगामामध्ये अजय पुराणिकला खूप चांगले साथीदार मिळालेले आहेत, त्यामुळं
अजय पुराणिक जो सलामीला येतो तो यावेळेस मागे खेळतो. यावर्षी थोडासा परफॉर्मन्सही तेवढासा प्रभावी नाही आहे, पण तरी देखील विजय महाडिक, अतुल डिंबळे आणि बाकीच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. यस, परत एकदा गोलंदाज चेंडूच्या खाली आणि फायपर 5 विकेट या मॅच मध्ये. विजय महाडिक 6 धावांमध्ये 5 विकेट, फायपर टाकलाय त्यानं. बासष्ट धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6, अखेरचं षटक सुरू आहे. आता शेवटचा चेंडू आहे आणि विजयासाठी अजून 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये. 5 विकेट. एकदा विकेटच्या रक्ताची चटक लागली की तो नरभक्षक होतो, विकेट भक्षक होतो, फलंदाज भक्षक होतो. विजय महाडिक 5 विकेट काढल्यात आणि यस 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 6वी पण. 6 धावात 6 विकेट. विजय महाडिक ऑल आउट 62, 13 धावांनी सामना जिंकला. जंजिरा फायटर्स. जबरदस्त सामना झाला होता. वीरेंद्र पडवळनं खरं तर प्रतिकार केला होता. सलामी खूप छान मिळाली होती. 2 षटकामध्ये 26 धावा, पण तिथे काय बिनसलं माहीत नाही, परंतु संघनायक बाद झाला आणि त्याच्यानंतर उतरंड ढासळावी तसा डाव ढासळला. वीरेंद्र पडवळने शेवटच्या षटकामध्ये षटकार ठोकून पुन्हा एकदा विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, पण तो मांकडेट झाला आणि त्या आशा सुद्धा संपल्या. मात्र इकडे विजय महाडिकनं विजय मिळवून देताना 6 विकेट काढलेले आहे आणि मला वाटतं आता बॅटिंग कुणी कशी केली असेल, जर विजय महाडिक 6 विकेट काढत असेल तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा विजय महाडिकच ठरणार आहे. चला लवकर हँडशेक करा, जास्त टीम मीटिंग नकोय. मॅच संपल्यानंतर भरपूर वेळ आहे तुम्हाला, अजून एक मॅच नंतर मॅच खेळायची आहे, त्यामुळे समोरून आलेल्या संघाचा आपण सन्मान करा आणि हँडशेकसाठी लवकर जा. यानंतरचा पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा सामना इथे होणार आहे. टॉस झालेला आहे. आणि तो सामना आहे विजयदुर्ग लायन्स विरुद्ध पुरंदर किंग्स. मॅच समरी आपण बघू शकतो. अजय पुराणिक 35, सचिन भोसलेच्या 28 धावा. या धावांच्या जोरावरती 75 धावांचं योगदान राहिलेलं आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय महाडिकच्या नावात 8 धावा होत्या. सुयोग रसाळनं 9 धावात 2 विकेट चांगली गोलंदाजी केली. सुनील गोराड 23 धावात 1 विकेट. 11 चांगली गोलंदाजी होती. किशोर लवटे 9 धावा निश्चित चांगले. अमोल गहेराव पण 75 धावा हे मोठं टोटल नव्हतं 7 षटकांमध्ये. तरी देखील अजिंक्य तारा स्मॅशर्सला 62 धावांपर्यंतच पोहोचता आले. वीरेंद्र पडवळने 27 धावा, 3 षटकार चांगले ठोकले होते. दीपक पिंपळेच्या 17 धावा, सुरुवात चांगली दिली होती. नितीन मांडवे सुरुवात चांगली दिली होती, पण त्यानंतर कोणी फलंदाज उभा राहू शकला नाही आणि विजय महाडिकनं आज चमत्कार केलेला आहे. 2 षटकं, 9 मिडन, 6 धावा आणि 6 विकेट. सचिन भोसले 1 षटक, 13 धावा, 2 विकेट. संकेत पाटील 3 धावा, अप्रतिम गोलंदाजी. अतुल डिंबळे 9 धावा, अप्रतिम गोलंदाजी. सगळ्या गोलंदाजांनी आज चमत्कार, चांगली गोलंदाजी टाकली, कमी धावा दिल्या, विकेट देखील काढल्या आणि जंजिरा फायटर्सला पुन्हा एकदा अभेद्य ठेवलेलं आहे. 4 सामन्यांमधून 3 जिंकलेले आहे जंजिरा फायटरने. 5 सामन्यांमधून 3 जिंकलेले अजिंक्य तारा स्मॅशर्सनं. दोन्ही संघ तुम्हाला उद्या सुपर 8 मध्ये दिसणार आहेत आणि त्यामुळे या गटातून अजून पुढचा एक संघ कोणता आहे तो ठरवणारा सामना आता सुरू होणार आहे. विजयदुर्ग लायन्स विरुद्ध पुरंदर किंग्स. तर जाऊया टॉस बॉक्समध्ये, तिथे आपण सन्मानित करूया मॅन ऑफ द मॅच विजय